नमस्कार मित्रांनो, समर्थ टेक्निकलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण न्यू एसीला पॉवर बोर्ड सप्लाय कसा द्यायचा ते बघणार आहोत आणि न्यू एसीसाठी पॉवर बोर्ड हा फिटिंग करणार आहोत। तर चला तर बघूया मग। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हा जुना पॉवर बोर्ड आहे। या बाथरूमच्या पॉवर बोर्डमधून आपल्याला बेडरूमच्या पॉवर बोर्डमध्ये सप्लाय हा घेऊन जायचा आहे। ह्या पद्धतीने पट्टी लावलेली आहे। हा एसी आहे, हा 1.5 टनचा एसी आहे आणि एसीच्या शेजारी आपल्याला पॉवर बोर्ड लावायचा आहे। तर चला तर मग आपण अगोदर पूर्ण पट्टी ही काढून घेऊया आणि पॉवर बोर्ड पासून ते बाथरूमच्या पॉवर बोर्ड पर्यंत वायर ही टाकून घेऊया। आता मी वायर पट्टी ओपन करून वायर टाकून घेत आहे। व्यवस्थितरित्या मी आता पट्टी पण लावून घेत आहे। हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी 2 वायरी ह्या एसीच्या पॉईंट पासून ते बाथरूमच्या पॉईंट पर्यंत घेऊन जात आहे। हे बघा मित्रांनो, हा आपला बोर्ड आहे। आता आपण बोर्डची वायरिंग करूया। बघा, हा पॉवर बोर्ड आहे जो आपल्याला एसीच्या ठिकाणी लावायचा आहे। तर बघा मी तुम्हाला वायरिंग दाखवतो। सगळ्यात अगोदर आपण एक वायर घेऊया, ते स्विचच्या खालच्या पॉईंटला लावूया आपण एक पॉईंट, आणि जो दुसरा पॉईंट आहे तो पॉईंट आपण पॉवर बोर्डच्या फ्यूजला लावूया, फ्यूजच्या एका पॉईंटला लावूया। तर अशा पद्धतीने मी आता एका फ्यूजच्या पॉईंटला लावत आहे। आता मी तो फ्यूजच्या एका पॉईंटला लावलेला आहे। त्यानंतर आपण एक परत वायर घेऊया आणि एक प्लगच्या पॉईंटला लावूया। हे बघा मित्रांनो, आता तो प्लगच्या पॉईंटला लावलेला आहे। आता प्लगच्या पॉईंटला लावल्यानंतर तोच दुसरा जो वायरचा पॉईंट आहे, दुसरा पॉईंट हा बटनाच्या पॉईंटला लावायचा वरच्या बाजूला। आता मी तो फिट करून घेतो। आता मी हा लावलेला आहे। नंतर जो बोर्डला LED असतो, LED पॉईंट, हा एक पॉईंट बटनाच्या जी आता आपण वायर लावली, एक प्लगचा जो दुसरा पॉईंट आहे जिथं आर्थिंग लागणार आहे, त्या आर्थिंगच्या पॉईंटला हा आपण लाईटचा LEDचा वायर लावूया। हा जो दुसरा इंडिकेटरचा पॉईंट आहे, आपण एक पॉईंट हा प्लगला लावूया आणि दुसरा पॉईंट हा स्विचच्या पॉईंटला लावूया, जेणेकरून ज्यावेळेस आपण स्विच AC ऑन करू त्यावेळेस तो इंडिकेटर चालू होईल आणि बंद केल्यानंतर इंडिकेटर हा बंद होईल, जेणेकरून कळेल की AC चालू आहे का बंद आहे। मी आता अशा प्रकारे हे वायर लावून घेतो। तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो। आता हे बघा, मी वायर लावलेली आहे। आता या ज्या LEDच्या एका पॉईंटला आपली आर्थिंग येईल आणि दुसरा जो पॉईंट लावलेला आहे तो स्विचच्या वरती लावला जाईल आणि फ्यूजचे जे एक पॉईंट सुटलेला आहे तिथं आपण आता मेन लावणार आहोत। बघा अशा प्रकारे आता हा बोर्ड लावण्यासाठी आपण आता माप घेऊन 2 होल पाडून घेऊया। आता मी अशा प्रकारे 2 ठिकाणी होल पाडून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला आता पॉवर बोर्डचं बॅक कव्हर हे बसवायचं आहे, नंतर टॉप कव्हर बसवायचं आहे। आता आपण पॉवर बोर्डसाठी बाथरूमच्या बोर्डमधून सप्लाय घेऊया। तेथे आपण 2.5चा वायर वापरलेला आहे सप्लायसाठी। तो आता मी न्यूट्रल आणि मेनला लावून घेतो। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण वायरिंग करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईबर नक्की करा आणि लाईकसुद्धा करा मित्रांनो। बघा मित्रांनो, आता मी वायर लावून घेतो। व्यवस्थितरित्या वायर लावून घ्यावी। कनेक्शन व्यवस्थित टाईट केल्यानंतर पकडणे एकदा त्याला फिरवून घेतले। आता मी ते मेन स्विचमध्ये लावत आहे। मेन वायर मी ते टाईट करून घेतो व्यवस्थित। नंतर न्यूट्रलची जी वायर आहे त्याला पण आपण 2 वायरी एका ठिकाणी लावायच्या असल्यामुळे ते कनेक्शन मी एकदा पकडणे टाईट करून घेतो, जेणेकरून ते फिट कनेक्शन होईल। आता मी ते वायर फिट करून घेतो। बघा मित्रांनो, आता मी ही मेन लाईन बंद करून केलेली आहे। मेन स्विच हा अगोदर आपण बंद करून घ्यावा, नंतरच मग पॉवर वायरला हात लावावा। आता मी हे लावून घेतलेले आहे। तर बघा मित्रांनो, आता हे आपले कनेक्शन झालेले आहे।
आता आपण त्याची पट्टी जी निघालेली होती ती पट्टी व्यवस्थितरित्या लावून घेऊया आणि बोर्डला फिट करून घेऊया. आता आपण इथून कनेक्शन घेतलेले आहे. आता मी ते वेट लावून घेतो. चला तर मग आता हे बघा, मी आता बोर्ड हा फिट करून घेतलेला आहे. आता हे बघा, एसीचा सुद्धा बोर्ड फिट झालेला आहे आणि आपला एसी हा चालू झालेला आहे. बघा तुम्ही ऑन दिसते, तुम्हाला 25 दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.